नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुम्ही सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे. आज घरी फरमाईश होती रव्याच्या शिऱ्याची, तर मी म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया. बघताच क्षणी तोंडामध्ये पाणी येईल इतकं मऊसूत आज लुसलुशीत शिरा तयार झाला आहे. मग चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी एक मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तो रवा मंद आचेवरती मी छानपैकी आधी खरबसून भाजून घेतलेला आहे. रवा छान फुलून आल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला आता 1 चमचा तूप घालायचं आहे. तुम्ही बघू शकताय की रवा किती छानपैकी फुलून आलेला आहे. इथं मी मोठा चमचा 1 तुपाचा घेतलेला आहे. आता आपल्याला तूप व्यवस्थितपणे पूर्ण रव्याला लागण्यासारखं त्याला मिक्स करायचं आहे. आता रवा भाजलेला आहे, मी रवा बाजूला काढलेला आहे आणि 1 तूप चमच्यामध्ये जे ड्राय फ्रूट्स जे काही तुमच्याकडे घरी अवेलेबल असतील ते बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि छानपैकी तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आता आपले जे ड्राय फ्रूट्स आहेत ते सुद्धा खूप छानपैकी भाजले गेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये मनुके घालत आहे. मनुके आपल्याला नंतरच घालायचे आहे का आधी जर आपण मनुके घातलं तर ते थोडेफार जळायला बघतात आणि ड्राय फ्रूट्सना भाजायला थोडा वेळ लागतो. आता मनुके सुद्धा इथं छानपैकी भाजलेले गेलेले आहेत. आपल्याला हे कंटिन्युअसली हलवायचं आहे, नाहीतर ड्राय फ्रूट्स सुद्धा जळू शकतात. आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी दूध घेतलेला आहे आणि भाजलेला रवा सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता जर तुम्हाला जरा आणि जास्त नरम चिकट शिरा हवा असेल तर. मी ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड सुद्धा घातलेली आहे आणि सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी रवा फुलून आलेला आहे. ह्याच्यामध्ये मी ज्या वाटीनं आपण रवा घेतला त्याच वाटीनं अर्धी वाटी साखर घ्यायचं आहे आणि सर्व जिन्नस छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. साखर छानपैकी मिक्स झालेली आहे. तुम्ही बघू शकताय की रवा सुद्धा छानपैकी फुलून आलेला आहे. ह्याच्यामध्ये सर्व जिन्नस छानपैकी मिक्स झालेले आहेत. ह्याच्यामध्ये मी लवंग सुद्धा 4-5 टाकलेले आहेत. आपल्याला आता हे फक्त 60 सेकंडसाठी झाकून ठेवायचं आहे. एक वाफ काढून घ्यायची आहे ज्याच्यामुळे हा रवा आणि छानपैकी फुलून. चला तर बघूया आपला रवा आता कसा झालेला आहे. अरे वा, मस्तच पैकी शिरा फुलून आलेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये गार्निश करण्यासाठी बदाम आणि पिस्ता बारीक किसून घेतलेला आहे, जे वरून आपल्याला शिऱ्यावरती घालायचं आहे. अरे वा, तुम्ही बघू शकताय आपल्याला शिऱ्याला किती छान सुंदर लुसलुशीत नरम आणि मऊ टेक्स्चर आलेला आहे. जितका छान हा दिसतोय तितकंच ह्याची चव सुद्धा खूपच अप्रतिम स्वादिष्ट सुद्धा झालेली आहे. आज मी तुमच्या सोबत अचूक माप शिऱ्याचा शेअर केलेला आहे. तुम्ही सुद्धा घरी हा शिरा नक्की ट्राय करा. मुलांना हा शिरा खूपच आवडणार आहे आणि ट्राय करून कमेंटमध्ये मला रिप्लाय करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी शेअर, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.